गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे भाऊबीज. भाऊबीजच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मग सकाळी आवरून सगळी तयारी करून, म्हणजे बाकीची कामं सगळी तशीच आहे माझी, पण पहिले म्हटलं चला भाऊबीज करून घ्यावी. तर मग इथे ताट तयार करून घेतलं. दिवाच पेटवायचा राहिला होता, कारण हे तयार होत होते म्हणून ठेवलं थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर ना आमच्या मॅडमला पण असं तयार केलं, साऊला आणि आर्यनला पण तयार केलं. असे तयार झाले. ते आमच्या आर्यनला अजिबात फोटो काढायला आवडत नाही. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतच असाल त्याची रिॲक्शन कशी असते. आणि आमच्या साऊला तर खूप आनंद होतो बरं का, असं व्हिडिओ वगैरे काढायचं म्हटलं की लगेच पुढे येते व्हिडिओ काढायला. आणि मग तिच्या वडिलांना आणि तिच्या दादाला ओवाळायला सांगितलं. ती आत्ताशी 2च वर्षाची आहे, तिला काही इतकं जमत नाही, पण मग मीच ते करवून घेतलं तिच्याकडून थोडं, जसं होईल तसं, जसं जमेल तसं. कसं आपल्या घरामध्ये मुलगी असल्याचा म्हणजे वेगळंच काहीतरी असते. अशा सणांना मुलीचं महत्त्व किती असतं हे ना, हे ज्यांच्या घरात मुलगी नाही आहे त्यांना कळन. तर अशा प्रकारे आम्ही ना मग औक्षण करून घेतलं, मीच करून घेतलं. आणि नंतरून मग घरातली सगळी कामं आवरून घेतली. ती लाडू घालायला दिला होता, तो लाडू तिनेच खाऊन घेतला. आता ती लहानच आहे खूप, त्याच्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टी होत्याच, पण मग छान वाटतं आहे तरीसुद्धा करायचा प्रयत्न करते आहे. आणि नंतर आमच्या दादानी मग तिचं दर्शन घेतलं. आमच्याकडे बहिणीचं दर्शनच घेतात, लहान असो किंवा मोठे असो. त्याच्यामुळं मग मी सवय लावते लहानपणापासूनच, आत्ताच वळण लागलेलं चांगलं असतं. त्याच्यानंतर आमचे फॅमिलीचे फोटोज काढले थोडेसे. घरातली कामं सगळी बाकी आहे माझे अजून. फोटोज काढले आणि आमची साऊची रिएक्शन तुम्ही पाहतच आहात प्रत्येक व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर आमच्या साऊने असा काही थोडासा त्रास दिला. त्याच्यानंतर मग साऊचे थोडेसे फोटो क्लिक केले. बघा किती छान ॲक्शन दिली आहे साऊनी. आणि त्याच्यानंतर आम्ही पण फोटो काढले. चला बाय, आता उद्या भेटू आपण, बाय.